महाराष्ट्र हा संस्कृतीने आणि विविधतेने नटलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हा उत्तर व दक्षिण भारताला साधणारा दुवा असणारा आणि अनेक राजकीय व सांस्कृतिक स्थित्यंतरांचा साक्षीदार आहे. मराठी भाषा, पेहराव, खाद्य संस्कृती, लोकजीवन व अर्थातच संगीत या साऱ्यांलगतच्या गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक व गोवा या प्रांतांची सरमिसळ दिसते. आणि त्यामुळेच उत्तरेतून ख्याल गायकीची परंपरा मराठी गायकांनी महाराष्ट्रात आणली व ती मराठी मुलखाच्या मार्फतच गोवा व कर्नाटकातील कलाकारांपर्यंत पोहोचली असं म्हटलं जातं. मराठी नाट्यसंगीताने इथल्या कीर्तन, लावणी व लोकसंगीताच्या बरोबरीने ध्रुपद, ख्याल, टप्पा, पूर्वी गरबा, कर्नाटकी कृतिपदम आणि अगदी इंग्रजी बँडच्या चालीही ज्या सहजपणे स्वीकारल्या आणि सामावून घेतल्या, त्यावरून मराठी माणसाची सांगीतिक सर्वसमावेशकता व सहिष्णू वृत्तीही दिसून येते. अर्थात हे विविध ठिकाणचे रंग घेतले तरी त्यांना वापरून जे स्वरचित्र निर्माण झाले ते अगदी अस्सल मराठी आहे हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. खरं तर महाराष्ट्राला स्वतःची अशी अभिजात गायन व नृत्याची शैली नाही, त्याने इतर प्रांतातून हे अभिजात प्रकार उचलले अशी टीका होते. इथे एक नमूद करावंसं वाटतं, लावणीची जडणघडण खरं तर महाराष्ट्राचं अभिजात संगीत या धाटणीची होती. तिला केवळ लोकसंगीताचाच नव्हे तर रागतारीचाही रंग चढला होता. नंतरच्या काळात लावणीला आशयहीन व अभिरुचीहीन अवकळ आली. त्यामुळे महाराष्ट्राने स्वतःचा अभिजात गीत प्रकार गमावला असं खेदानं म्हणावंसं वाटतं. मात्र आता महाराष्ट्राचं स्वतःचं असं कीर्तन, नाट्यसंगीत व भावसंगीत हे तीन संगीत धाट आपली वैशिष्ट्य टिकून आहेत. आणि संगीताच्या संदर्भातही मराठी गायकांच्या, विचारवंतांचा व संगीत शास्त्रज्ञांचा एक निराळा ठसा दिसून येतो.